धार्मिक तणावानंतर अहिल्यानगरच्या कोटला गावात पोलिसांचा रूट मार्च, रांगोळीमध्ये आयलो मोहम्मदचा उल्लेख केल्यानं तणाव, रास्ता रोकोच्या वेळेला दगडफेकीनंतर पोलिसांकडून लाठीचार्ज, 7 पोलीस जखमी, 30 आंदोलनकर्ते ताब्यात. सामाजिक आरोग्य बिघडवणाऱ्यांचा शोध घेऊन कडक शासन करणार, हे जाणीवपूर्वक होत आहे का बघावं लागेल. कोटलामधील घटनेनंतर मुख्यमंत्री फडणवीसांची सूचक प्रतिक्रिया. आयलो मोहम्मदचा एवढा विरोध का? महाराष्ट्रामध्ये जातीपातीचं राजकारण सुरू, मराठा, ओबीसी, बंजारा, धनगरांमध्ये भांडणं लावण्याचा प्रयत्न, काठोलमधील घटनेनंतर इम्तियाज जलील यांचा आरोप. एमआयएमचे अध्यक्ष अझदुद्दीन ओवेसींच्या दौऱ्याच्या दिवशी कोल्हापूरमध्ये तणाव, ओवेसींना हिंदुत्ववादी संघटनांचा विरोधानंतर ओवेसींकडून पक्षाच्या कार्यालयाचं उद्घाटन आणि मशिदीमध्ये नमाज पठण रद्द. कोल्हापुरात येऊ नका म्हणता, मी पाकिस्तानात जाऊन तिथल्या टीव्ही चॅनलवर पाकिस्तान दहशतवाद पसरवत आहे बोललो होतो, अझदुद्दीन ओवेसींचं विरोधकांना प्रत्युत्तर. अनुसूचित जमातीमध्ये आरक्षण देण्याच्या मागणीसाठी बंजारा समाज एकवटला, चंद्रपुरातील राजुरा, नांदेडच्या नवामोंढा आणि वाशिममध्ये भव्य मोर्चे. मुख्यमंत्री फडणवीसांच्या अध्यक्षतेखाली धनगर समाजाच्या आरक्षणासंदर्भात 2 तास बैठक, देवाभाऊंनी आमचं समाधान केलंय, कायदेशीर बाबींमध्ये ते स्वतः लक्ष घालणार आहेत. बैठकीनंतर प्रकाश शेंडेंची माहिती. राज्यभरात अतिवृष्टीमुळे 1,01,00,000 एकर शेतीचं नुकसान, पंचनाम्यांचं आव्हान असून दिवाळीपूर्वी मदत करणार, नुकसान भरपाई वाटप सुरू, कृषी मंत्री दत्तात्रय भरणेंची माहिती. फडणवीसांकडून मुंबईतील नवरात्रोत्सवाला भेटी, शेलार बंधूंच्या दोन्ही मंडळांकडून पूरग्रस्तांसाठी मुख्यमंत्री सहायता निधीला 32 लाख, तर प्रवीण दरेकरांच्या मंडळाकडून 55 लाख आणि भाजप मुंबई अध्यक्ष अमित साटम यांच्याकडून 5 लाखांची मदत. राज्यातील पूरग्रस्त भागातील 10वी-12वीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेचा फॉर्म भरण्यासाठी मुदतवाढ, 10वीच्या विद्यार्थ्यांना 1 ऑक्टोबर तर 12वीच्या विद्यार्थ्यांना 15 ऑक्टोबरपर्यंत अर्ज भरता येणार.